ओके, नाउ प्रॅक्टिस सेट 5.4. या एक्सरसाइज मध्ये आपल्याला ऍक्च्युअल प्रोबॅबिलिटी जी काय येते, म्हणजे एखादा प्रोसेस केल्यानंतर किंवा एखादा ट्रायल केल्यानंतर तो जो काही इव्हेंट असेल त्याची पॉसिबिलिटी तुम्हाला न्यूमेरिकली एक्सप्रेस करायची, म्हणजे इन टर्म्स ऑफ नंबर्स एक्सप्रेस करायची. म्हणजे आपण समजा असं विचारलं, मी तुम्हाला एक प्रॉब्लेम सोडवायला दिला, तुला करता येतो का बाबा? तर एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी म्हणते सर मला 100% सॉल्व्ह करता येतो बाबा. एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी आणखी काय म्हणेल, सर मला थोडाफार चान्स आहे, मी करेन, मे बी मे नॉट बी, सांगता येत नाही, 50% करेन, 30% करेन, 40% करेन. हे जे तुम्ही सांगताय ना की मला एवढाच प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल, अर्धा सॉल्व्ह करता येईल, पूर्ण सॉल्व्ह करता येईल, हे जे काही तुम्ही न्यूमेरिकली एक्सप्रेस करता, इन टर्म्स ऑफ रेशो एक्सप्रेस करता, कारण पर्सेंटेज इज अ स्पेशल काइंड ऑफ रेशो. पर्सेंटेज हा देखील एक रेशो आहे, लक्षात ठेवा. या रेशोलाच प्रोबॅबिलिटी म्हणतात. या रेशोला काय म्हणतात? प्रोबॅबिलिटी असं म्हणतात. किंवा आपण तुम्हाला मी फर्स्ट टाइम एक्झाम्पल असं दिलं होतं की ज्यावेळेस दोन अपोजिट टीमचे प्लेयर्स किंवा कॅप्टन्स म्हणून आपण त्यांना टॉस करण्यासाठी ग्राउंड मध्ये येतात, आणि टॉस केल्यानंतर एक जण हेड मागतो त्यावेळी साहजिक आहे दुसऱ्याला टेल पडावं असं वाटत असतं. म्हणजे जोपर्यंत आपण कॉइन हवेत असतं किंवा टॉस करण्यापूर्वी दोन्ही कॅप्टन्सना इक्वल चान्स असतात टू विन द टॉस. म्हणजे दोघांचीही प्रोबॅबिलिटी काय असते सांगा त्यावेळेस 50% असते. 50% म्हणजेच 50/100. 50/100 म्हणजेच 1/2 असतो. हा जो रेशो आहे ना यालाच प्रोबॅबिलिटी म्हणतात. आता हा रेशो 1/2 काय येतो? तर याचं साधं कारण असं आहे, ज्यावेळेस कॉइन टॉस केलं जातं तेव्हा सॅम्पल स्पेस मध्ये हेड आणि टेल असे दोन एलिमेंट्स असतात. म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ एस किती आहेत सांगा? 2 आहे. पर्टिक्युलर कॅप्टन जेव्हा हेड किंवा टेल जे काही मागेल, दोन्ही तर मागत नाही, एक काहीतरी मागणार ना. मग तो जो इव्हेंट आहे तो इव्हेंट समजा हेडचा असेल, त्याने हेड मागितलं असेल त्या कॅप्टन, तर हा हेड हा तुमचा इव्हेंट आहे. मग ए हा जो सेट आहे यामध्ये यातले कोणते फेवरेबल केसेस आहेत या कॅप्टनसाठी सांगा? एकच केस त्यासाठी फेवरेबल. म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए किती आहेत सांगा? 1 आहे. आणि मी तुम्हाला आता प्रोबॅबिलिटीची डेफिनेशन काय सांगितली? प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इक्वल्स नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ एस. आता नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए किती इथं बघा? 1, आणि अपॉन नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ एस किती आहे? 2. म्हणून त्या कॅप्टनची टॉस जिंकण्याची प्रोबॅबिलिटी किती असते? 1/2 असते. अशा प्रकारे आपल्याला हे प्रोबॅबिलिटीचे सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व्ह करायचे. बरं, एक्सरसाइज 5.4 फर्स्ट क्वेश्चन. Exercise 5.4 first question. If 2 coins are tossed, find the probability of the following events. If 2 coins are tossed, find the probability of the following events. First question आहे त्यातला, getting at least one head. Getting at least one head. आणि दुसरा इव्हेंट आहे त्यातला, म्हणजे दुसरा प्रॉब्लेम आहे getting no head. Getting no head. सगळ्यांना आधी प्रश्न कळला का सांगा? आता सोल्युशन माझ्या सोबत द्या, कारण त्यात अवघड असं काही नाही. मला सांगा कॉइन्स किती टॉस करायचे? किती टॉस करायचे आपल्याला? कॉइन्स 2 टॉस. आता हे त्याच्याबद्दल सांगतो, लक्ष द्या. अ कॉइन इज टॉस 2 टाइम्स. नीट आहे का बघा सगळ्यांनी, लक्ष द्या. अ कॉइन इज टॉस 2 टाइम्स आणि 2 कॉइन्स आर टॉस. त्या दोन्हीचा अर्थ वेगळा असतो. एकच कॉइन दोनदा टॉस करायचं किंवा 2 कॉइन्स आर टॉस्ड, त्या दोन्हीचा अर्थ एकच असतो. किंवा आणखी बघ, अ कॉइन इज टॉस 3 टाइम्स अँड 3 कॉइन्स आर टॉस्ड, याचा अर्थ एकच असतो. अ डाय इज रोल्ड ट्वाइस आणि 2 डाइस आर रोल्ड, त्याचा अर्थ एकच असतो. म्हणजे दोन्हीचा अर्थ एकच आहे स्टेटमेंट. चला, 2 कॉइन्स आर टॉस्ड. Two coins are tossed. मग लगेच त्याची सॅम्पल स्पेस लिहून घ्यायची. 2 कॉइन्स टॉस केल्याची सॅम्पल स्पेस काय असते ती लिहायची. HH, HT, TH, TP. Number of elements of S is equal to 4.
S is equal to 4. आता let A be the event. Let A be the event of काय तिथं वाचायचं प्रॉब्लेम. Let A be the event of getting at least one head. Let A be the event of getting at least one head. कमीत कमी एक हेड पाहिजे, म्हणजे एक चालेल, दोन चालतील, तीन चालतील, चार चालतील मिळत असतील तर मग आपल्याला बघा एक हेड चालतो. ही केस चालते का? ही केस चालते का? कमीत कमी एक हेड आहे तरी का? आणि हे पण चालते कारण त्यात एक पेक्षा जास्त हेड आहे. आता ए सेट लिहायचं आपण. ए सेट हा सांगा. एच एच एक मिनिट इथं मात्र कंपल्सरी कॉमा पाहिजे. हा एच एच त्यानंतर एच पी आणि टी एच. हे बघा इथं मध्ये कॉमा असला तरी चालतो आणि नसला तरी चालतो यांच्यामध्ये, पण इथं मात्र कंपल्सरी पाहिजे. त्या ब्रॅकेट्सच्या मध्ये पाहिजेच. सो नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए इक्वल्स काय झाले सांगा? 3. Therefore probability of A equals, definition द्यायची, number of elements of A upon number of elements of S equals 3/4. 3/4 म्हणजेच 75%. 3/4 म्हणजे किती सांगा? एकदा तुम्ही 75% घेऊन रिड्यूस करून बघा. बघा तर सहज 75% कुठे साईडला लिहा आणि त्याला रिड्यूस करून बघा. 75% लिहिले की अपॉन 100 लिहायचे असतात. त्याला काय लिहायचे असतात? अपॉन 100. 75 अपॉन 100 करून बघा काय. म्हणजे मी जे आधी म्हणतो ना पर्सेंटेज म्हणजेच प्रोबॅबिलिटी असते हे कळायला लागतं. पर्सेंटेज ही एक प्रोबॅबिलिटी असते. झालं सगळ्यांचं? आता बी इव्हेंटच्या खाली लिहा. त्याच्या खाली लिहा बरं का तुम्ही, पायासारख्या आसपास कुठं लिहू नका. लेट बी बी द इव्हेंट of getting no head. Getting no head. Let B be the event of getting no head. आता तुमच्या सॅम्पल स्पेस मध्ये नो हेड करता फेवरेबल केसेस किती आहेत? एकच आहे. मग बी हा सेट लिहून काढायचा पहिला. टी टी त्याच्यामध्ये हेड नाहीये बघा. म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ बी 1. Therefore probability of B equals number of elements of B upon number of elements of S. याच्यानुसार तुम्हाला चेंज करता आलं पाहिजे. फक्त प्रोबॅबिलिटी ऑफ सी विचारलं तर नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ सी अपॉन नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ एस. 1/4. 1/4 म्हणजे 25%. Next question. If two dice are rolled simultaneously, find the probability of following events. Two dice are rolled simultaneously, find the probability of getting following events. आता पहिल्यांदा आपण two dice are rolled ची सॅम्पल स्पेस लिहून घेऊया. चला घ्यायला सुरू करा. Two dice are rolled. Two dice are rolled. पूर्ण सॅम्पल स्पेस घेऊया आणि ब्रॅकेट वर नंतर करायचं. पहिल्यांदा ब्रॅकेट करून ठेवायचं नाही, नंतर करायचं. सगळे आधी सॅम्पल स्पेस द्यायचे. म्हणजे मी करतो बघा. 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6 2 1 2 2
2 3 2 4 2 5 2 6 3 1 3 2 3 3 3 4 3 5 3 6 4 1 4 2 4 3 4 4 4 5 4 6 5 1 5 2 5 3 5 4 5 5 आणि 5 6 लास्ट रोल आहे 6 1 6 2 6 3 6 4 6 5 आणि लास्ट 6 6. ही झाली आपली सॅम्पल स्पेस. समोर जागा असेल कुठं खाली असेल तर नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ एस किती 36. नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ एस किती आहे 36. खाली द्या आता. इव्हेंट मोठा असेल तर असं केलं तरी चालतो ना, नुसतं इव्हेंट ए म्हणायचं. इव्हेंट ए आणि समोर तो इव्हेंट काय असेल तो लिहून काढायचा तिथला आहे तसं. सांग सम ऑफ द डिजिट्स. ते ऑन अपर फेसेस काय लिहायची गरज नसते. सम ऑफ द डिजिट्स इज ॲट लिस्ट 10. एवढं वाचा. काय म्हणलं मी? सम ऑफ द डिजिट्स इज ॲट लिस्ट 10 असं इव्हेंट लिहून काढायचं. Sum of the digits is at least 10. Sum of the digits is at least 10. कमीत कमी 10 टोटल पाहिजे. म्हणजे काय काय चालतं आपल्याला? कमीत कमी 10 म्हणजे काय? 10 चालेल, 11 चालेल किंवा 12 चालेल. टोटल 10 चालेल किंवा 11 चालेल किंवा 12 चालेल. हे लिहिलं कसं आहे? इव्हेंट हे लिहिलं का? आता आपण टोटल 10च्या केसेस घेणार आहोत. खाली ए सेट लिहायचा, खाली त्या इव्हेंटच्या खाली लिहायचा ए सेट, जिथं आपल्याला टोटल 10 चालणार आहे, 11 चालणार आहे आणि 12. पहिले 10चा विषय समजून घेऊया आपण. बघा पहिल्यांदा 4 6 ला 10 मिळते. बघा टोटल इथं 10 मिळते. 4 6 त्याच्यानंतर 5 5 ला मिळते. बरोबर. 6 4 ला मिळते. हेही बरोबर आहे. आता 10 11 12 पाहिजे. 11 म्हणजे 5 6 टोटल 11 बघा इथं मिळते. त्याच्यानंतर 6 5 आणि कमीत कमी 10चा अर्थ 12 पण चालते आपल्याला टोटल, म्हणजे 6 6 पण चालते. काउंट करा. सो नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए इक्वल्स किती 6. मग त्याच्या खाली प्रोबॅबिलिटी ऑफ ए इक्वल्स number of elements of A upon number of elements of S. Number of elements of A 6 upon 36. 6 1 the 6, 6 6 the 36. Reduce करायचं आन्सर 1/6 फायनल. इव्हेंट बी लिहा. दुसरा इव्हेंट लिहा. सेकंड इव्हेंट बी त्यातला लिहून काढ. काय म्हणले बघ? सम ऑफ द डिजिट्स इज 33. इव्हेंट बी लिहून घ्या. हे झाल्यानंतर इव्हेंट बी लिहून घ्या. सम ऑफ द डिजिट्स इज 33.
सांगा बरं मला टोटल 33 कधी मिळते? सम 12च्या वर कधी मिळत नाही. हा प्रॉडक्ट 36 पर्यंत मिळू शकतो, पण त्यात सुद्धा 33 मिळण्याची शक्यता कमी आहे. मी काय म्हणतो मान्य मला 30 प्रॉडक्ट मिळतो ना, त्या 36 प्रॉडक्ट मिळू शकतो, पण टोटल सम कधी मिळत नाही. 12च्या वर कधीच मिळत नाही. आपल्याला सम 33 पाहिजे. हा कसला इव्हेंट आहे सांगा? खाली लिहा बी म्हणले ना, इव्हेंट बी ला असं लिहा. सिन्स खाली लिहा, सिन्स बी इज अन, बी म्हणजे इव्हेंट बी, बरं कॅपिटल बी काढायचं. बी इज अन इम्पॉसिबल इव्हेंट सिन्स बी इज अन इम्पॉसिबल इव्हेंट. नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ बी इक्वल्स 0. परत सांगतो मी काय लिहिलंय बघा. नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ बी 0 लिहित नाही. सेट बी म्हणलं तर कसं लिहिणार? नुसतं सेट बी म्हणलं तर नल सेट, पण त्यातले नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहेत आपल्याकडे ते महत्त्वाचं. खाली therefore probability of b equals number of elements of b upon number of elements of s. Probability of b equals number of elements of b upon number of elements of s. याच्या खाली किंवा समोर 0 divided by 36. 0 divided by 36. Final answer 0. Final answer 0. तीसरा क्वेश्चन बघायला का? इव्हेंट सी. इव्हेंट सी राहिला का? सॉरी, इव्हेंट सी वर द डिजिट ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन द डिजिट ऑन द सेकंड डाय. मी याच्याबद्दल बऱ्याचदा सांगितलं तुम्हाला. काय म्हणले त्यांनी? डिजिट ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन डिजिट ऑन द सेकंड डाय. बघा या डायगोनल वरचे 6 केसेस काय असतात? सेम डिजिट्स, दोन्हीकडे इक्वल डिजिट्स. वरचे जे 15 केसेस आहेत की नाही, वरचे 15 तुम्ही काउंट करून बघा. वरचे आणि टोटल 36 आहेत ना. त्या डायगोनलचे 6 गेले, 30 केसेस राहिले, 30. वर 15 खाली 15 असतात त्या. सरळ आहे ना. मग त्यामध्ये फर्स्ट डिजिटचा नंबर हा बघा, हा सेकंड पेक्षा मोठा पाहिजे असं त्यांनी सांगितलं ना. नंबर ऑन द फर्स्ट डाय किंवा फर्स्ट फेस म्हणलं असेल बघा. द नंबर ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन द डिजिट ऑन द सेकंड डाय. म्हणजे हे केसेस तुम्हाला सांगतील बघा. 2-1, 3-1, 3-2, 4-1, 4-2, 4-3. हे सगळे इथले केसेस ते तुम्हाला फेवरेबल आहेत. मग पहिले इव्हेंट सी लिहा. इव्हेंट सी the digit on the first die is greater than the digit on the second die. मग आता सी सेट लिहा आणि त्या सी सेट मध्ये बघा त्या डायगोनलच्या खाली ज्या काही 15 केसेस तुम्हाला दिसतात ना, त्या सगळ्या बघून घ्या. 15च्या 15 केसेस. 2-1 पहिल्यांदा लिहा. सी सेट मध्ये पहिल्यांदा 2-1 लिहा. फर्स्ट नंबर मोठा, सेकंड नंबर लहान पाहिजे ना. 3-1 लिहा, 3-2 लिहा, 4-1 लिहा, 4-2 लिहा, 4-3 लिहा. हे असं सगळं लिहित यायच्या. डायगोनलच्या खालचं सगळं लिहा बरं का. शेवटचा नंबर तुमचा, शेवटचं ब्रॅकेट 6-5 यायला पाहिजे. शेवटचं ब्रॅकेट तुमचं काय यायला पाहिजे? 6-5. तुम्हाला हवं तर तुमच्या वहीत बघून घ्या. तिथं तुमच्या वहीत सॅम्पल स्पेस आहे ना, तिथं बघून घ्या. सगळं लिहून झाल्यानंतर नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ सी 15. नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ सी 15.
मग झाल्यावर प्रोबॅबिलिटी ऑफ सी इक्वल्स नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ सी अपॉन नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ एस, म्हणजे 15 अपॉन 36. 3 5s are 15, 3 12s are 36. Final answer 5 upon 12. 3 ने cancellation की. 3 5s are 15, 3 12s are 36. Question number 3. There are 15 tickets in a box. There are 15 tickets in a box, each bearing one of the numbers from 1 to 15. एका बॉक्स मध्ये किंवा एका बॅग मध्ये काय बॉक्स मध्ये म्हणले त्यांनी 15 तिकीट्स आहेत, नंबर्ड 1 to 15. त्याच्यावर नंबर्स टाकले 1 ते 15. पुढे काय म्हणले बघा, वन तिकीट इज ड्रॉन ऍट रॅन्डम फ्रॉम द बॉक्स. त्या बॉक्स मधून एक तिकीट तुम्हाला रॅन्डमली सिलेक्ट करायचं. रॅन्डमली म्हणजे विदाउट पार्टिसिपेशन, काही बघायचं आणि सिलेक्ट करायचं. वन तिकीट इज ड्रॉन ऍट रॅन्डम फ्रॉम द बॉक्स. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट दॅट द तिकीट ड्रॉन फर्स्ट shows an even number and second shows a number which is a multiple of 5. So solution लिहायला का म्हणायचं. A box contains 15 tickets numbered 1 to 15. A box contains 15 tickets numbered 1 to 15. Next line. One ticket is drawn at random. One ticket is drawn at random. मला सांगा, ते ड्रॉ केलेल्या तिकीटवर काय काय नंबर असू शकतात रे? 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल. ते जे असेल त्याला सॅम्पल स्पेस म्हणतो ना आपण. सॅम्पल स्पेसचा मुळात अर्थ काय आहे? सगळ्या पॉसिबिलिटीजचा जो सेट आहे त्याला सॅम्पल स्पेस म्हणतात. तुम्ही जे एक तिकीट आता ड्रॉ करणार आहे त्या तिकिटावर काय काय असू शकेल? 1 2 3 4 5 6 15 पर्यंत सगळं असेल. म्हणजे सॅम्पल स्पेस लिहा. 1 2 3 4 5 6 7. तुम्हाला मध्ये डॉट डॉट करायचं केलं तरी चालतं बरं. अप टू 15. Therefore, number of elements of S equals 15. Number of elements of S equals 15. ठीक आहे. आता इव्हेंट ए म्हणा. इव्हेंट ए असं म्हणा आणि वाचा बरं ते इव्हेंट ए काय दिलं तुम्हाला. शोज म्हणजे तिकीट शो असं म्हणायचं. तिकीट शोज an even number. Event A, the ticket shows an even number. आता तुमच्या ए इव्हेंटला कोणकोण केसेस फेवरेबल आहेत ते आपण त्यातले लिहूया. 1 ते 15 मध्ये कोणते कोणते इव्हन नंबर्स आहेत रे? 2 4 6 8 10 14. एवढे तुम्हाला फेवरेबल केसेस आहेत. 2 4 6 8 10 12 14. म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए 7 आहेत. 7. नेक्स्ट लाइन. प्रोबॅबिलिटी ऑफ हे 7 म्हणजे काउंट करून 7 लिहायचं. 1 2 3 4 5 6 7 असं काउंट केलं. Probability of A equals number of elements of A upon number of elements of S. 7 upon 15.
जसं 5 आहे. या इव्हेंट बी द्या तुम्ही. इव्हेंट बी द्या झाला असेल तर. इव्हेंट बी काय म्हणले? द ticket shows a number which is multiple of 5. तुम्ही एवढं विचारली चालतं, ticket shows multiple of 5 एवढं म्हणत तरी चालतं. तुम्हाला 5 चे मल्टिपल्स पाहिजेत त्याच्यामध्ये. म्हणजे आपल्याला काय काय चालणार सांगा आपल्याला. बी सेट 5 10 म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ बी 5 चे मल्टिपल्स 5 10 15. पुढचं मल्टिपल 20 आहे. आपल्याकडे तिकीट्स मध्ये 20 15च्या पुढे नाहीच आहे, तेव्हा पुढचं काही आपल्याला चालणार नाही. ओके. आता मी 4 आणि 5 हे दोन्ही एक्सप्लेन करतो, म्हणजे तुमचा आजचा हा पार्ट सगळा संपून जाईल एक्सरसाइजचा. 4 आणि 5 दोन्ही एक्सप्लेन करतो मी. आणि मग दिवसभर लक्ष द्या. आज दिवसभरामध्ये तुम्ही प्रॉब्लेम सेट सगळ्याच्या सगळ्या बघून घ्यायचा, सगळ्याच्या सगळ्या, अगदी लहान आहे. आणि त्यात जे येत नाही ते मला उद्या विचारून घ्यायचं, आज नुसतं पाहायचं. चला 4th क्वेश्चन बघा सांगितलं. कशाची? सॉरी लक्षात 3 आहे. 3 नंबर ऑफ एलिमेंट्स पर्यंत आलो होतो मी. प्रोबॅबिलिटी ऑफ बी इक्वल्स नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ बी अपॉन नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ एस 3/15 म्हणजे 1. सॉरी. नाउ क्वेश्चन नंबर 4. फक्त लक्ष द्या बोर्डवर, फक्त लक्ष. अ 2-digit number is formed. A 2-digit number is formed. लक्ष पाहिजे. A 2-digit number is formed with the digits कोणते कोणते 2 3 5 7 9 without repetition. विदाउट रिपीट म्हणजे 22 चालणार नाही, 33 चालणार नाही. बऱ्याचदा सांगितलं मी आता. त्यानंतर फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट द नंबर फॉर्म्ड इज अन ऑड नंबर. आणि दुसरा क्वेश्चन आहे मल्टिपल. एकदा सॅम्पल स्पेस तयार झाली ना की सगळं जमतं तुम्हाला, पुढे काही अवघड नसतं. आता मी सॅम्पल स्पेस लिहितोय, लक्ष द्या. कसले नंबर आपल्या 2 डिजिटचे नंबर. सुरुवात बघा त्याची. 23 25 27 29 32 मागे 35 37 39 52 53 57 72 73 75 आणि 92 व्हेरी गुड. आता मला सांगा 1 2 3 4 1 2 3 4 5. नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ एस इज इक्वल टू 5 4 20. नाही 4 5 आहे ना. 1 2 3 4 आणि 1 2 3 4 5 5 4 20. नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ एस किती आहेत सांगा 20. मग आता इव्हेंट ए बघा काय विचारले तुम्हाला. इव्हेंट ए करता ऑड पाहिजे काय? ऑड लक्ष इथं पाहिजे. ऑडला फेवरेबल कोणकोण आहे बघूया आपण. 20 असं रो वाईज बघूया. ऑड आहे, ऑड आहे, ऑड आहे. हा इव्हन आहे. ऑड 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 इव्हन ऑड 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 इव्हन ऑड नंतर इव्हन. एवढे केसेस तुम्हाला त्यातले ऑड आहेत ते काउंट करायचं आणि तुमचं मी बघायचं. पुढचा नेक्स्ट पुढचा मल्टिपल ऑफ 5 पाहिजे तुम्हाला. आता मला सांगा 5 चे मल्टिपल्स याच्यामध्ये एक इथे आहे, इथे आहे 75 आणि हे चारच 5 चे मल्टिपल्स आहेत. 4 अपॉन काय असेल तो नंबर. जमेल की नाही सांगा. आता नाही नंतर या आधी माझं सगळं समजून सांगू. त्यानंतर आता क्वेश्चन नंबर 5 बघा शेवटचा. A card is drawn at random from a pack of well shuffled म्हणजे well mixed, well shuffled 52 playing cards. Find the probability that the card drawn is an ace आणि दुसरा spade. आता याला सॅम्पल स्पेस लिहायची नसते. 52 ते कार्डची सॅम्पल स्पेस लिहून दाखवायची नाही. फक्त एवढं फर्स्ट लाईन अशी लिहायची. ऐका
फर्स्ट पुस्तकात बघा, अ कार्ड इज ड्रॉन फ्रॉम अ पॅक ऑफ कार्ड्स. काय लिहायची फर्स्ट लाईन लिहून नसतं, म्हणजे समजा नाही आलं तर मग तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघून परत लिहिता येईल. अ कार्ड इज ड्रॉन फ्रॉम अ पॅक ऑफ कार्ड्स. Therefore, number of elements of S is equal to 52. मग इव्हेंट ए लिहायचं. इव्हेंट ए सांगा. इव्हेंट ए अँड एस म्हणलेलं आहे किंवा गेटिंग अँड एस. मग मला सांगा एस करता किती फेवरेबल केसेस असतात, म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए किती झाले सांगा. 4. मग खाली त्याच्या खाली लिहायचं असं. मी उलट चाललोय, तुम्ही खरं. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इक्वल्स नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए अपॉन म्हणजे 4 अपॉन 4 13 जा 4 1 जा 4 4 13 जा 50. फायनल आन्सर कसं आलं 1 अपॉन 30. 1 अपॉन 30. असंच त्यातला दुसरा आहे गेटिंग अ स्पेड. स्पेड म्हणजे इस्पिकचं कार्ड. स्पेडचे एकूण 13 कार्ड्स असतात 13. मग इव्हेंट कायचा पहिल्यांदा आता सारखा इव्हेंट काय सांगा. इव्हेंट बी काय सांगा. नाही अ स्पेड. अ स्पेड. मग अ स्पेड लिहिल्यानंतर नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ बी लिहायचे. नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ बी 13. नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ बी किती आहे 13. 13 स्पेडचे कार्ड्स असतात 13. मग प्रोबॅबिलिटी ऑफ बी इक्वल्स नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ बी अपॉन नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ एस. 13 अपॉन येस 13 नंतर 13 4. फायनल आन्सर किती येणार आहे 1 अपॉन 4. काय अडचण आहे आता जमेल ना दोन्ही. शुअर. राहिलं नाही आलं तर ह्याच्यात बघून द्यायचं काय. आता उद्या तुम्ही काय करणार, प्रॉब्लेम सेट सगळा घरी पाहून घ्यायचा आणि जे जे त्यातलं येत नाही ते मला तेवढं क्लासरूम मध्ये विचारू. लक्षात. हा येत्या